Good morning, friends. This is Vibhor here, and let's start our lecture. So, today we are going to discuss the paper 2 of Geography optional paper. In today's lecture, we will discuss the first topic of paper 2, physical settings. Remember this, in the last few lectures, we have covered the paper 1 Geography optional paper 1, and from now onwards, we will discuss the main topics, subtopics, and the PYQ asked by the UPSC and MPSC of paper 2 suppose. So as we discussed, paper 2 is of Indian geography. जो दूसरा पेपर आहे तुमचा जिओग्राफी ऑप्शनल सब्जेक्टचा. पहिला पेपर हा तुमचा फिजिकल जिओग्राफी बाबत आहे, भौतिक जिओग्राफी, आणि दुसरा पेपर हा तुमचा भारतीय भूगोलाबाबत आहे, इंडियन जिओग्राफी. तिच्यामध्ये टोटल 10 टॉपिक येतील. त्या 10 पैकी आज आपण पहिल्या टॉपिक बद्दल डिस्कशन करू. And the first topic of paper 2 is physical setting. Physical setting means, again, this topic includes regarding the different types of physical structure and topography present in India. फिजिकल मीन्स कशा प्रकारे तुमच्या भारताची भूमी ही वेगवेगळ्या तुमच्या भूरूपांमध्ये वाटल्या गेलेली. जसं की इंडियाचा मोस्ट ऑफ द एरिया 43% ऑफ इंडियाज एरिया इज अंडर द इंडो गंगेटिक प्लेन. त्याला उत्तर भारतीय मैदानी प्रदेश आपण म्हणत असतो. दुसरा तुमचा जो सगळ्यात मोठा एरिया आहे त्याला आपण पेनिन्सुलर एरिया म्हणतो किंवा डेक्कन प्लॅटो एक म्हणत असतो. त्याचप्रमाणे भारतामध्ये पर्वतसुद्धा प्रेझेंट आहे. भारतामध्ये आयलँड्स पण आहे. भारतामध्ये 2 कोस्टल एरियाज आहे, वेस्टर्न कोस्ट, ईस्टर्न कोस्ट. अँड सायमल्टेनियसली इंडिया हॅव अ डेझर्ट्स ऑल्सो, कोल्ड डेझर्ट्स प्लस वॉर्म डेझर्ट्स प्लस साल्टी डेझर्ट्स ऑल्सो. सो दिस थिंग्स इज इन्क्लुडेड अंडर द फिजिकल सेटिंग. सायमल्टेनियसली भारतामध्ये हवामान कशा प्रकारचं आहे, कशा प्रकारची जीवन पद्धती, त्याचप्रमाणे भारताची कुठल्या कुठल्या देशांसोबत आंतरराष्ट्रीय सीमा आहे आणि त्या देशांसोबत तुमचे काही वादविवाद वगैरे चालू आहेत का सध्यामध्ये. तर अशा प्रकारचे टॉपिक यामध्ये इन्क्लूड केलेले आहे. फॉर इन्स्टन्स द फर्स्ट टॉपिक दे आर टॉकिंग अबाउट द स्पेस रिलेशनशिप ऑफ इंडिया with neighboring country. You can see over here the first thing, the first topic. 1 minute. The first topic, they are talking about the space relationship of India. स्पेस रिलेशनशिप का मतलब होगा आप लोगों का कि इंडिया की जो बाकी 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 आप लोगों के डिफरेंट डिफरेंट कंट्रीज है सपोज, उनके साथ आप लोगों का किस तरीके का बॉर्डर रिलेशनशिप है. So they are talking about the space relationship. How many countries India shares its space? So basically there are 8 countries, 7 are land border and 1 country is of marine border. तर भारताची सगळ्यात मोठी सीमा स्पेस म्हणजे दे आर टॉकिंग अबाउट जागा. तर भारताने त्याची भूमी किती देशांसोबत शेअर केलेली आहे आणि त्यासोबत तुमचे काही विवाद वगैरे सुरू आहे का. तर त्यामध्ये सगळ्यात मोठी भूमी किंवा बॉर्डर आपण बी शेअर्स विथ बांगलादेश. बांगलादेशसोबत आपले काही विवाद चालू आहे, जमिनीचे विवाद चालू आहे सध्या आपले. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी तिस्ता एक रिव्हर आहे, त्या तिस्ता वॉटर शेअरिंगवरून आपले काही विवाद चालू आहे. त्याचप्रमाणे दुसरी तुमची बॉर्डर चीनसोबत तुमचे काही विवाद वगैरे आहे का. तर यस, त्या चीन आणि इंडियाच्या बॉर्डरला मॅकमोहन लाईन म्हटलं जातं. भारत आणि चीनचे विवाद हे नदन सेक्टरमध्ये, उसको वेस्टर्न सेक्टर कहा जाएगा, की वेस्टर्न सेक्टरमध्ये आपले जम्मू अँड काश्मीर या ठिकाणी जो एरिया आहे, गलवान व्हॅली, सोमोरारी, सांगपो लेक या ठिकाणी आपल्या अक्साई चीनमध्ये की विवाद आहे. सायमल्टेनियसली वी हॅव अ डिस्प्युटेड इन अरुणाचल प्रदेश ऑल्सो. पाकिस्तानसोबत तुमचे काही विवाद आहे का. नेपाळसोबत तुमचे कसे स्पेस रिलेशनशिप आहे, भूतानसोबत कसे, श्रीलंकेसोबत कसे, म्यानमारसोबत कसे. तर दिस थिंग्स विल बी इन्क्लुडेड ॲज यू आर शेअरिंग द जिओग्राफिकल बॉर्डर्स विथ ऑल द नेबरिंग कंट्रीज. तर इथं त्या प्रकारचे प्रश्न येतील. करंटमध्ये काही असेल तर येईल, अदरवाईज दिस टॉपिक इज ऑलरेडी कवर्ड इन ये इसमें भी इंटरनेशनल रिलेशनशिप में. सो द सेम थिंग यू कैन अप्लाई ओवर हियर, बट जस्ट द बेसिक विल बी ऑफ जिओग्राफी ओवर हियर. सेकंड टॉपिक दे आर टॉकिंग अबाउट द स्ट्रक्चर अँड रिलीफ, की भारतामध्ये कशा प्रकारचे स्ट्रक्चर म्हणजे फिजिकल स्ट्रक्चर आणि रिलीफ आहे. तर जसं मी तुम्हाला सांगितलं, भारताचं संपूर्ण फिजिकल डिव्हिजन हे 5 कॅटेगरीमध्ये होतं. भारतामध्ये सगळ्यात जास्त प्रदेशावर तुमचे इंडो गंगेटिक प्लेन आहे, इंडस, गंगा आणि ब्रह्मपुत्रा नदीचे प्लेन. This entire river plain included from your Punjab, Haryana, Uttar Pradesh, Bihar, Jharkhand, and simultaneously your West Bengal. So this is a quite bigger area, almost all entire North India, Ganga River and its tributary.
Simultaneously, secondly, we have a Deccan Plateau, that triangular shape, peninsular plateau or Deccan Plateau. Peninsula is a different thing, and Deccan Plateau is a part of peninsular plateau. Suppose त्याचं काय मूल्य आहे, ते प्लाटू कसा तयार झालेला आहे, सपोज त्याचं ओरिएंटेशन काय, व्हॉट काइंड ऑफ स्ट्रक्चर इज प्रेझेंट, रिलीफ स्ट्रक्चर काय, तर त्या ठिकाणी खूप हिल्स वगैरे, हा पूर्ण हिली एरिया आहे. त्याप्रमाणे तिसरा येईल तुमचे कोस्टल, इंडियन कोस्टल प्लेन. मग आपल्याकडे वेस्टर्न कोस्टल प्लेन आहे, आपल्याकडे ईस्टर्न कोस्टल प्लेन आहे, त्यावर आपले वेस्टर्न घाट आहे, ईस्टर्न घाट आहे. त्यानंतर तुम्हाला लिहावं लागेल तुमचे आयलँड्स हवत. भारताचे 2 आयलँड आहे, टोटल 247 आयलँड आहे. त्या 247 पैकी आपले मोस्ट ऑफ द आयलँड्स अंदमान निकोबार आणि तुमच्या बे ऑफ इच्यात आहे, लक्षद्वीपमध्ये अरेबियन सी अँड बे ऑफ बेंगॉल. सो दिस इज द स्ट्रक्चर. आणि काही डेझर्ट्स वगैरे आपल्याकडे आपल्याला बघायला भेटतात. सो दिस इज द स्ट्रक्चर अँड रिलीफ. हिच्यामध्ये तुम्हाला डायरेक्टली प्रश्न असेल तुमच्या नदन प्लेन्सवर, डिस्कस द फॉर्मेशन अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ नदन प्लेन्स, discuss the economical significance of your peninsular plateau or Deccan plateau, discuss the emergence of western coastal plain and eastern coastal plains. Very easy topic. इसमें ये एनसीईआरटी में भी दिया आप लोगों को, स्ट्रक्चर एंड रिलीफ पैटर्न. रिमेंबर दिस. नेक्स्ट वी आर टॉकिंग about over here, suppose the drainage system and watershed. कि व्हाट इज मीन बाय ड्रेनेज सिस्टम. तो ड्रेनेज का मतलब होता है रिव्हर नेटवर्क. आपल्या घरामध्ये ड्रेनेज सिस्टीम असते बघा, ड्रेनेज पाईपलाईन ज्याला म्हणतो, की पाईप्स असतील आणि त्या पाईप्समधनं एका स्पेसिफिक डिरेक्शनमध्ये वॉटरची मुवमेंट सुरू असते आणि शेवटी ते सगळे पाईप जाऊन एका मेन पाईपला कनेक्ट होत असतात, जो शेवटी तुमचा ड्रेनेज अंडरग्राऊंड ड्रेनेज वगैरे जे काही असेल. तर सेम प्रकारे तुमची मुख्य नदी एक असणार आहे आणि त्या मुख्य नदीला जोडणाऱ्या अनेक लहान लहान तिच्या उपनद्या असतील. तर मुख्य नदी आणि तिची उपनदी हे सगळे मिळून एक ड्रेनेज सिस्टीम तयार करते. मराठीमध्ये आपण याला खोरे म्हणत असतो, खोरे प्रणाली. जसे गंगा खोरे प्रणाली, त्यानंतर तुमची गोदावरी खोरे प्रणाली, नर्मदा खोरे, के जी बेसिन्स एक आपल्याकडे फेमस आहे. ते ड्रेनेज सिस्टीम. आणि वॉटरशेड म्हणून कोण कोण काम करतं, वॉटरशेडमध्ये जनरली तुमचे पर्वत असतात. तिच्यामध्ये अरवली, सातपुडा, विंध्यन्स आणि वेस्टर्न घाट हे पर्वत येतील. वॉटरशेड ती टोपोग्राफी असते की जसं एक पर्वत आहे, पर्वताच्या लेफ्ट हँड साईडला काही रिव्हर्स फ्लो होतील आणि पर्वताच्या राईट हँड साईडला काही रिव्हर्स फ्लो होतील. अँड दॅट माउंटेन इज ॲक्टिंग ॲज अ वॉटर डिवाइड. त्या संपूर्ण पर्वताने किंवा त्या भूमीने पाण्याचं विभाजन केलेलं आहे तुमच्या उजवीकडे आणि डावीकडे. तर याला आपण वॉटरशेड म्हणत असतो. तो जनरली जी काही इलिव्हेटेड टोपोग्राफी असते, जसं की जनरली तुमचे हिल्स आणि माउंटेन. सो दिस इलिव्हेटेड टोपोग्राफी ॲक्ट ॲज अ वॉटरशेड. जसं की तुम्ही हिमालयाच्या उत्तरेकडे काही वेगळ्या नद्या वाहतात, जसं की ब्रह्मपुत्रा वगैरे, आणि हिमालयाच्या तुमच्या दक्षिणेकडे काही नद्या वाहत असतात, जशी गंगा नदी आहे, तुमची कोसी रिव्हर आहे, गंडक रिव्हर आहे, दामोदर रिव्हर आहे, तिस्ता रिव्हर आहे. तर ते हिमालयाने नद्यांना वेगवेगळे केले. सो दिस इज नोन ॲज वॉटर डिवाइड. 11th स्टँडर्ड एनसीईआरटीमध्ये याची तुम्हाला डायग्राम सुद्धा दिलेली आहे. त्याच्यामध्ये डायग्राम येईल. प्रश्न डायरेक्ट असेल तुम्हाला, डिस्कस द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पेनिन्सुलर रिव्हर्स, or main question could become over the comparison between हिमालयन रिव्हर्स अँड पेनिन्सुलर रिव्हर. हा सगळ्यात जास्त प्रश्न असेल. 2 प्रकारची ड्रेनेज सिस्टीम आपल्याकडे जनरली, एक हिमालयन खोरे प्रणाली आणि दुसरी तुमची डेक्कन किंवा पठारी खोरे प्रणाली. मग या दोघांमध्ये बेसिकली काय काय फरक आहे, ते फरक तुम्हाला त्या ठिकाणी विचारत असतात. सो व्हेरी इझी थिंग. Next topic, they are talking about physiographic region. Physiographic region means again they are talking about your division, physical divisions. त्या फिजिकल डिव्हिजनमध्ये तुम्ही सांगा मग की कुठल्या कुठल्या फिजिकल डिव्हिजन्स, नदन प्लेन्स, डेक्कन प्लाटू, आयलँड्स, डेझर्ट्स, कोस्टल प्लेन. these are the physical divisions. Then next most important topic where you can get the maximum number of question is your Indian monsoon. You will have a direct question on discuss the mechanism of Indian monsoon, or what is mean by monsoon, and discuss the various theories associated with the formation of Indian monsoon. ये डायरेक्ट क्वेश्चंस आप लोगों को रहेंगे. मॉन्सून बाबत तुम्ही करून ठेवा. साऊथ वेस्ट मान्सून पण येईल तुमचं, जो इनकमिंग मान्सून असतो, आणि दुसरा तुमचा तो रिट्रीटिंग मान्सून आहे, ज्याला आपण आउटगोईंग मान्सून देखील म्हणत असतो. तर दोघी मान्सून तुम्हाला विचारलं जातील. आणि कुठल्या कुठल्या थेरी येते त्या थेरी पण सांगा. जशी वैदिक थेरी आहे, की सर एडमंड डेलीची एक थेरी आहे, ITCZ ची एक थेरी आहे, जेट स्ट्रीमची एक थेरी आहे. ऑल दिस थेरीज आर ऑल्सो हेल्पफुल इन द एक्सप्लेनेशन अँड ओरिजिन ऑफ युअर इंडियन मान्सून.
ये एक ध्यान में रखो. त्याच्यानंतर हा टॉपिक जो आहे पुढचा सायक्लोन, हाही खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. हा टॉपिक आपण ऑलरेडी फर्स्ट पेपरमध्ये पाहिलेला आहे. डिस्कस द ट्रॉपिकल सायक्लोन वेस्टर्न डिस्टर्बन्सेस. सायक्लॉन म्हणजे हा लो प्रेशर एरिया बनत असतो समुद्रामध्ये आणि आजूबाजूला हाय प्रेशर एरिया असेल. सो ड्यू टू द प्रेशर डिफरन्सेस हाय प्रेशरकडून लो प्रेशरकडे एअर फ्लो होईल, विंड फ्लो होईल आणि अंडर द कोरिओलिस फोर्स इन्फ्लुएन्स अर्थच्या रोटेशनमुळे एक फोर्स क्रिएट होत असतो ज्याला आपण कोरिओलिस फोर्स म्हणतो. तर त्या कोरिओलिस फोर्सच्या इन्फ्लुएन्समध्ये संपूर्ण विंड सर्क्युलेट करायला लागेल. and that circulation of wind with higher velocity is generally known as cyclones. खूप मोठमोठे असतात ते. एका सामान्य ट्रॉपिकल सायक्लोनचं प्रभाव क्षेत्र हे हजारो किलोमीटरवर असू शकतं. मिनिमम तो 500-600 किलोमीटरवर तर असेल. पण ज्यादा जर सिव्हिअर सायक्लोन असेल तर सिव्हिअर सायक्लोन कुड इम्पॅक्ट द एरिया ऑफ थाउजंड्स ऑफ किलोमीटर. 25 डिग्री नॉर्थ पृथ्वीच्या आणि 25 डिग्री साऊथ ह्या बेल्टमध्ये जेवढेही सायक्लोन असतात त्याला आपण उष्णकटिबंधीय किंवा ट्रॉपिकल सायक्लोन्स म्हणत असतो. आणि 25 डिग्री बियॉन्ड नॉर्थ अँड 25 डिग्री बियॉन्ड इन साऊथ त्या ठिकाणी त्या टेम्परेट एरियामध्ये जे काही सायक्लोन आहे त्याला आपण टेम्परेट सायक्लोन किंवा एक्स्ट्रा ट्रॉपिकल सायक्लोन म्हणत असतो. भारताच्या मध्यामधनं तुमचं ट्रॉपिक ऑफ कॅन्सर गेलेलं असल्यामुळे भारतामध्ये दोन्ही प्रकारचे सायक्लोन येतात. दक्षिण भारतामध्ये समुद्रावरचे सायक्लोन येतील त्याला तुम्ही उष्णकटिबंधीय किंवा ट्रॉपिकल सायक्लोन्स म्हणाल. आणि जे तुमच्या ट्रॉपिक ऑफ कॅन्सरच्या नॉर्थमध्ये येतील, नॉर्थ इंडियामध्ये, जसे की तुमचा पंजाब, हरियाणा, काश्मीर, हिमाचल, उत्तराखंड अँड वेस्टर्न पार्ट ऑफ युअर उत्तर प्रदेश, या ठिकाणी जे काही सायक्लोन येतील त्याला आपण टेम्परेट सायक्लोन म्हणत असतो. कंपॅरिझन टेम्परेट आणि ट्रॉपिकलचं तुम्हाला फर्स्ट पेपरमध्ये विचारलं जाईल. इथं तुम्हाला डायरेक्ट प्रश्न असेल, डिस्कस द इन्फ्लुएन्स ऑफ ट्रॉपिकल सायक्लोन ऑन द इंडियन लँड अँड एक्सप्लेन विथ केस स्टडी. भारतामध्ये दरवर्षी 10 ते 12 सायक्लोन येत असतात. त्यामध्ये सिव्हिअर कॅटेगरीचे 3-4 सायक्लोन असतात. जसं रिसेंटली गजा एक आला होता, तितली एक सायक्लोन आला होता. त्याच्यानंतर निसर्ग म्हणून एक तुमच्या वेस्टर्न कोस्टवर 2019मध्ये मोठं सायक्लोन आलं होतं. तर दीज आर द रेग्युलर नॅचरल फिनॉमिना. पण त्याचा ह्युमन लाईफवर डिरेक्टली अफेक्ट असल्यामुळे तिथं प्रश्न येतील तुम्हाला. नेक्स्ट क्वेश्चन इज रिगार्डिंग फ्लड अँड ड्रॉट. सो बोथ आर रिलेटेड टू वॉटर. एक्सेसिव्ह वॉटर विल लीड टू द फ्लड अँड डिफिशियन्सी ऑफ वॉटर विल लीड टू द फ्लड. भारतामध्ये दोघंही खूप जास्त, कोरडा दुष्काळ आणि ओला दुष्काळ. भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी जवळजवळ 55 ते 60% क्षेत्रफळ हे डिरेक्टली तुमच्या ड्रॉट प्रोन एरियामध्ये येतं. तिच्यामध्ये आपण नॉर्मल कॅटेगरी, मीडियम कॅटेगरी, मॉडरेट कॅटेगरी आणि सिव्हिअर कॅटेगरी असं टाकू शकतो. सिव्हिअर कॅटेगरी म्हणजे हा पूर्णपणे पर्जन्य छायेचा प्रदेश आहे. तिच्यामध्ये महाराष्ट्रातला मराठवाडा, त्याच्यानंतर तुमचा विदर्भ, त्याच्यानंतर कर्नाटक, मग तुमचा तेलंगणामधला रायलसीमा पार्ट, कर्नाटक प्लाटू हा सेंटरचा पार्ट जो पर्जन्य छायेचा प्रदेशामध्ये येतो. भारतामध्ये ड्रॉट्स तर येतात, परंतु भारतामध्ये फ्लड पण येतात. जसे की फ्लड म्हणजे नदीमध्ये फ्लड येतात. मग जिथं नद्या असतील तिथंच फ्लड येतो जनरली. जसं की तुमच्या उत्तराखंडमध्ये फ्लड आला होता 2013चा केदारनाथ फ्लड. तिथं नेहमीच फ्लड येत असतात. त्याच्यानंतर ऋषिकेश आहे तिथंही फ्लड येतील. त्याच्यानंतर काशी, वाराणसी जेवढी गंगेच्या किनाऱ्यावर प्रदेश आहे, यमुना इज वन ऑफ द मोस्ट प्रोन सिटी फॉर फ्लड्स इन अ रिसेंट टाइम्स. Delhi city. Delhi is located on Yamuna's bank and Yamuna is flooding each and every year. So ultimately the Delhi is getting impacted. तर दिल्लीची एक केस स्टडी तुम्ही ठेवू शकता. महाराष्ट्रामध्ये जो पश्चिम महाराष्ट्र स्पेसिफिकली सातारा, सांगली, कोल्हापूर हा जो एरिया येईल त्या ठिकाणी तिथं कृष्णा आणि पंचगंगा नदीचं खोरं आहे, तर त्या ठिकाणी सुद्धा फ्लडची इन्सिडन्सेस येत असतात. नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये तुम्ही जा, नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये देखील आसाम हे पूर्णपणे समुद्रात बुडालेलं, नदीत बुडालेलं असतं. त्या ब्रह्मपुत्रामध्ये बिहार व्हेरी ससेप्टिबल, झारखंड व्हेरी ससेप्टिबल, पश्चिम बंगाल व्हेरी ससेप्टिबल टू द फ्लड ब्रोन एरियाज और फ्लड सपोज. आणि फ्लड हे जनरली त्यावेळेस येत असतात जेव्हा कमी कालावधीमध्ये खूप जास्त पर्जन्यमान होतं. दॅट मीन्स जर एखाद्या प्रदेशामध्ये 24 तासामध्ये 15 सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडत असेल तर त्या ठिकाणी आपण ढगफुटी असं डिक्लेअर करत असतो, क्लाउड बस्ट. क्लाउड बस्टची डेफिनेशन काय आहे? इफ एनी प्लेस इज रिसिविंग मोर दॅन 15 सेंटीमीटर ऑफ रेनफॉल within a duration of 24 hours, that area will
गेट इम्पॅक्टेड विथ क्लाउड बस सिच्युएशन. ढगफुटी ज्याला म्हणतो आपण, तर भारतामध्ये याचे प्रकार किंवा फ्रिक्वेन्सी खूप वाढले आहे. इथं प्रश्न येईल तुम्हाला. अँड देन दे आर टॉकिंग अबाउट द नॅचरल व्हेजिटेशन, म्हणजे नैसर्गिक साधन संपत्ती आपल्याकडे तुमचे ट्रॉपिकल एव्हरग्रीन फॉरेस्ट, ट्रॉपिकल मॉइस्ट फॉरेस्ट, ट्रॉपिकल डेसिड्युअस फॉरेस्ट, थॉर्नी फॉरेस्ट, माउंटेन फॉरेस्ट, जेवढेही तुमचे फॉरेस्टचे टाईप आहे ते विचारले जातील इथं विथ देअर इकॉलॉजिकल अँड इकॉनॉमिकल सिग्निफिकन्स. अँड लास्ट टॉपिक इज अगेन व्हेरी इझी, टाईप्स ऑफ सॉइल्स अँड देअर डिस्ट्रीब्युशन. तर भारतामध्ये सगळ्यात जास्त तुम्हाला गाळाची मृदा आढळते. उत्तर भारतीय मैदानी प्रदेश हे पूर्णपणे एल्युव्हियल किंवा गाळाच्या मृदेपासून बनलेले आहेत. खादर, भाबर हे नावं तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. डून्स म्हणजे काय असतं, तराई म्हणजे काय असतं. त्याचप्रमाणे तुम्हाला ब्लॅक सॉईलबद्दल विचारलं जाईल की ब्लॅक सॉईल नेमकी सॉईल कुठं भेटत असते. त्यानंतर दे कॅन आस्क यू रिगार्डिंग लॅटराईट सॉईल. रेड सॉईलबद्दल तुम्हाला विचारलं जाईल, जी जनरली कोस्टल एरियामध्ये असते. माउंटेन सॉईलबद्दल तुम्हाला कदाचित विचारलं जाऊ शकतं. So these all are very basic topic and all the topics are properly given in 11 standard NCERT textbook. Let me clear. त्याच्यामुळे हे सगळं वाचायचं कुठनं किंवा करायचं कुठनं हा मुळीच प्रश्न नाही, कारण खूप सोपं आहे हे सगळं सगळं. याच्यावर तुम्हाला प्रश्नही खूप इझी येतील. इझी म्हटल्यापेक्षा यू कॅन ॲन्सर द क्वेश्चन, असे प्रश्न या ठिकाणी असतील. असं काही एकदमच बाहेरचा प्रश्न असण्याचे चान्सेस कमी की मी एकदमच काही पहिल्यांदा ऐकतोय म्हणून. सो दॅट इज नॉट द थिंग्स. जस्ट ट्राय टू अंडरस्टँड. Next thing we will discuss the PYQs asked on this topic. So see, first topic they are, or the first question they are talking about, explain the origin and consequences of earthquakes in Himalayan region. ये एक PYQ पूछा गया है कि तुमच्या भूकंपाचा ओरिजिन किंवा त्याची सुरुवात कशी होते आणि त्याचे परिणाम काय. तर अर्थक्वेक म्हणजे तुम्ही सांगा मग की अर्थक्वेक म्हणजे पृथ्वीवर आलेल्या कंपनांना आपण अर्थक्वेक किंवा भूकंप असं म्हणत असतो. भूकंप हा एक स्थानिक फिनॉमिना असून त्याची इंटेन्सिटी वाढल्यास तो अनेक क्षेत्रास प्रभावित करू शकतो. जसे की आपल्यास माहीत आहे, भारतातील एकूण क्षेत्रफळाच्या जवळजवळ 40% भूभाग हा प्रत्यक्षरित्या तुमच्या भूकंपासाठी ससेप्टिबल आहे. दॅट मीन्स दे आर व्हेरी प्रोन टू द अर्थक्वेक. त्याच्यानंतर मॅप काढा. मॅपमध्ये तुम्ही हिमालयाचा पार्ट दाखवा. याचे ओरिजिन कसं होतं, मग इथं तुम्हाला थोडी प्लेट टेक्टॉनिक सांगावे लागेल की या ठिकाणी भूकंप निर्मिती होण्यामागं महत्त्वाचं कारण म्हणजे तुमची युरेशियन प्लेट आणि इंडियन प्लेट यामध्ये होत असलेली कॉन्व्हर्जंट मुवमेंट. कॉन्व्हर्जन म्हणजे त्या एकमेकाला धडकता आहे आणि यामध्ये तुमची इंडियन प्लेट ही खाली जात असून युरेशियन प्लेट ही वर जाते, ज्यामुळे तुमचे हिमालयाची देखील हाईट वाढते. आणि ज्या ज्या वेळेला अशी परिस्थिती निर्माण होईल त्या त्या वेळेला कंपनं निर्माण होतील आणि तेच कंपनं भूकंप म्हणून पुढे येत असतात. तर याच्यामध्ये तुम्ही गुजरात, राजस्थान, पंजाब, काश्मीर आणि त्याच्यानंतर ती पूर्ण बेल्टच तुम्हाला लिहावं लागेल आणि त्याचे काय काय परिणाम होत आहे. मग परिणामामध्ये तुम्ही लिहा की त्या ठिकाणी लँडस्लाईडचं प्रमाण खूप वाढलं आहे. मग लँडस्लाईड एक खूप वाढलं आहे, फ्लॅश फ्लड्स तुमचे खूप वाढले आहेत त्याच्यामुळे, डिफॉरेस्टेशन झाल्यामुळं. त्याचप्रमाणे पॉप्युलेशन तुमची कमी होते त्या ठिकाणी. तर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगावं लागतील. डायरेक्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द इम्पॅक्ट ऑफ अर्थक्वेक ऑन इंडियन लँड मास, अँड दे आर स्पेसिफिकली आस्किंग दिस क्वेश्चन इन द कंटेक्स्ट ऑफ हिमालय. कारण भारतामध्ये सगळ्यात जास्त भूकंप हिमालयामध्ये होत असतात, हे तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळे डायरेक्ट प्रश्न येतो, भूकंप, त्याचं ओरिजिन, त्याचे परिणाम कुठल्या केसमध्ये, हिमालयाच्या केसमध्ये. मग तुम्ही याच्यामध्ये अनेक लँडस्लाईडची एक्झाम्पल देऊ शकतात. नेपाळ भूकंपाचं उदाहरण देऊ शकतात 2015चं. त्याच्यानंतर दिल्लीमध्ये फ्रिक्वेंटली भूकंप एकच असतात, छोट्या छोट्या इंटेन्सिटीचं. दॅट इज बिकॉज ऑफ दॅट हिमालयन नियरनेस. दुसरा प्रश्न बघा, इल्युस्ट्रेट द कॅरेक्टर्स ऑफ हिमालयन रिव्हर्स अँड एक्झामाइन द रोल इन इंडियन प्लेन्स. डायरेक्ट प्रश्न की तुमच्या हिमालयन नद्यांचे वैशिष्ट्य सांगा. की हिमालयन नद्यांचं वैशिष्ट्य काय? मग पहिलं वैशिष्ट्य, यांचा उगम हा तुमच्या हिमनगांमधून झालेला आहे, ग्लॅशियर्समधून, पेनिन्सुलारच्या विरुद्ध. दुसरं हे येईल, ह्या बारमाही नद्या असतात. बारमाही म्हणजे याच्यामध्ये 12ही महिने पाणी असेल. त्याचप्रमाणे ह्या नद्यांची लांबी खूप मोठी असते. जसं की तुमची गंगा नदी 2500 किलोमीटर, तुमची ब्रह्मपुत्रा नदी जवळजवळ 2800 किलोमीटर, इंडस नदी जवळजवळ 2700-2700 किलोमीटर. त्याचप्रमाणे या नद्या जेव्हा जेव्हा समुद्राला मिळतील त्या ठिकाणी त्या डेल्टा बनवत असतात.
त्याचप्रमाणे त्या आपल्या हिच्यामध्ये संपूर्ण कोर्समध्ये संपूर्ण स्टेजेस फॉलो करतात. यंग स्टेज, ओल्ड स्टेज, मॅच्युअर्ड स्टेज, तो एकदम रेग्युलर आन्सर. आणि त्यांचा इंडियन प्लेनमध्ये काय रोल आहे, तर ह्याच नद्यांनी वाहून आणलेल्या गाळामुळे ह्या मैदानी प्रदेशांची निर्मिती या ठिकाणी झालेली. सुपीकता ज्याला म्हणतो आपण, ती सुपीकता या नद्यांमुळे झालेली आहे. तिथं परत तुम्ही खादरचं एक्झाम्पल लिहा, भांगरचं एक्झाम्पल लिहा. हाऊ इट इज अ बेस्ट ग्रोन एरिया फॉर शुगर केन्स, व्हीट, हाऊ इट बिकम्स द शुगर बाउल ऑफ इंडिया. ते तुम्ही तिथं व्यवस्थित मेंटेन ठेवा. हिमालयीन रिव्हर्स आणि मैदानांची निर्मिती कशी झाली, त्याच्यात काय आहे, दोनच कीवर्ड इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज रिगार्डिंग मेजर इश्यूज इन्वॉल्ड इन द सिनो इंडियन बॉर्डर कॉन्फ्लिक्ट. सिनो इंडियन बॉर्डर मीन्स इंडिया चायना बॉर्डर विचारतायत. मग तुम्ही इथं इंडिया चायनाचा मॅप काढा, त्या ठिकाणी सांगा की इंडियन, भारताची आणि चीनची जी सीमा आहे तिला मॅकमोहन लाईन ओळखला, तर हेनरी मॅकमोहन होते, त्यांनी लाईन बनवलेली होती. आणि ही संपूर्ण लाईन 3 कॅटेगरीमध्ये डिवाईड होते. वेस्टर्न सेक्टरमध्ये तुमचा जम्मू काश्मीर येईल, त्यानंतर मिडल सेक्टर, इथे तुमचा उत्तराखंड आणि तुमचा हिमाचल प्रदेश येईल, आणि त्याच्यानंतर यस अँड सिक्कीम एक येईल, आणि त्याच्यानंतर तुमचं ईस्टर्न सेक्टर, त्या ईस्टर्न सेक्टरमध्ये तुमचं अरुणाचल प्रदेश येईल. मग आपली इथं कुठं कुठं वाद चालू आहे, काश्मीरच्या सेक्टरमध्ये वाद चालू आहे, अक्साई चीन, त्या ठिकाणी गलवान व्हॅली एक मेन्शन करा, सोमोरारी लेक एक मेन्शन करा, सांगपो लेक एक मेन्शन करा. त्याच्यानंतर हिमाचल उत्तराखंडमध्ये असंच काही कॉन्फ्लिक्ट नाही आहे, सिक्कीममध्ये पण नाही, फक्त डोकलामच्या आसपास इश्यू आहे. आणि त्यानंतर तुम्ही मेन्शन करा अरुणाचल प्रदेशला, की संपूर्ण अरुणाचल प्रदेशच चीनने आपल्या प्रदेशाचा भाग सांगितलेला आहे. त्या ठिकाणी नद्यांवरून काही आपले भांडणं वगैरे चालू, जसे की ब्रह्मपुत्रा वगैरे नद्या आहे, एवढं तुम्हाला सांगायचं आहे. करंटमध्ये असेल तर असले प्रश्न विचारले जातील, अदरवाईज देर आर व्हेरी लेस चान्सेस ऑर रेअर चान्सेस. पुढचा प्रश्न बघा, डिस्कस द मेजर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इंडियन मॉन्सून. अगेन सेम क्वेश्चन विथ स्पेशल रेफरन्स टू द पॉझिटिव्ह फॅक्टर. मॉन्सून म्हणजे काय, तर मॉन्सून म्हणजे मोसम या शब्दापासूनची निर्मिती झालेली आहे. मॉन्सून म्हणजे भारतामध्ये जे एका विशिष्ट कालावधीमध्ये पाऊस पडत असतो, ज्याला आपण पावसाळा म्हणतो, त्यास मॉन्सून म्हणून देखील ओळखलं जातं. भारतामध्ये मॉन्सूनचा कालावधी हा सामान्यतः 6 महिन्याचा असतो. जसं की जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हा साऊथ वेस्ट मॉन्सून असेल, आणि ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर हा रिट्रेटिंग मॉन्सून असतो, परतीचा पाऊस. ह्याच मॉन्सूनमध्ये भारतामध्ये कोरडं आणि ओलं, डिस्टिंक्ट ड्राय अँड डिस्टिंक्ट वेट, ड्राय अँड वेट टाईपचं क्लायमेट आपल्याकडे तयार झालेलं आहे. मॉन्सूनचे कॅरेक्टरिस्टिक्स विचारले तुम्हाला, किंवा यस कॅरेक्टरिस्टिक्स विचारले, म्हणजे त्याच्यामध्ये ऑनसेट ऑफ मॉन्सून एक लिहा, की कशा प्रकारे मॉन्सून जनरेट होत असतो. त्याच्यानंतर बस्ट ऑफ मॉन्सून म्हणजे काय ते एक लिहा. त्याच्यानंतर पॉझिटिव्ह फॅक्टर्स एक विचारले, तर पॉझिटिव्ह फॅक्टर्समध्ये तुम्ही सांगा की देर आर फ्रिक्वेंट हाय प्रेशर झोन अँड फ्रिक्वेंट लो प्रेशर झोन. साऊथ वेस्ट मॉन्सूनमध्ये इंडियन ओशन हा हाय प्रेशर झोन म्हणून काम करत असतो, आणि तिबेटियन प्लाटू हा लो प्रेशर झोन म्हणून काम करत असतो. तिबेटियन प्लाटू, पेशावर, नॉर्थ इंडियन प्लेन्स. मग अशा वेळेला जास्त दाबाच्या क्षेत्राकडून कमी दाबाच्या क्षेत्राकडे वारे वाहतात, आणि ते वारेमध्ये अडवले गेल्यामुळे त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात पाऊस पडतो. मॉन्सून हा फक्त भारतासाठी मर्यादित नसून संपूर्ण साऊथ ईस्ट एशियामध्ये देखील त्याचा प्रसार झालेला आहे. आणि त्याच्यानंतर जो तुमचा नॉर्थ ईस्ट मॉन्सून असेल, परतीचा पाऊस, तिच्यामध्ये तिबेटियन प्लॅटू विल ॲक्ट ॲज अ हाय प्रेशर बेल्ट, आणि तुमचा हिंदी महासागर हे एक कमी दाबाचे क्षेत्र म्हणून काम करेल. मग तो रिट्रेटिंग, तो रिव्हर्स जायला सुरुवात करेल. हे हो गए पॉझिटिव्ह फॅक्टर्स. साऊथ वेस्ट मॉन्सूनसाठी पॉझिटिव्ह फैक्टर्स आणि नॉर्थ ईस्ट मॉन्सूनसाठी पॉझिटिव्ह फैक्टर. मस्त एक कोट वगैरह लिख के आंसर खत्म कर दीजिए, इसमें 2-3 फिगर आएंगी इस क्वेश्चन में, रिमेंबर दिस. नेक्स्ट क्वेश्चन, इंडिया प्रेझेंट अन एक्झाम्पल ऑफ युनिटी इन डायव्हर्सिटी, स्पेस रिलेशनशिपचं क्वेश्चन आहे. विविधतामध्ये एकता इल्युसेट स्टेटमेंट इन द कंटेक्स्ट ऑफ इंडियाज फिजिकल अँड ह्युमन ॲस्पेक्ट. की भौतिक आणि तुमच्या मानवी ॲस्पेक्टमध्ये सांगा की भारत ही विविधतेतून एकतेची भूमी ओळखली जाते. हिच्यामध्ये भारतामध्ये अनेक प्रकारची विविधता असून भौतिक विविधता आणि मानवी विविधता आपल्याला पाहण्यात भेटते. भौतिक विविधतेमधून सांगा की संपूर्ण भारताची लँड ही 4 वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये विभाजित आहे, जसं की उत्तर भारतीय मैदान, डेक्कन प्लाटू, त्याच्यानंतर तुमचे ईस्टर्न घाट, वेस्टर्न घाट, आणि त्यानंतर तुमचे डेझर्ट्स वगैरे. भारतामध्ये मोठ्या प्रमाणात विविधता आहे. त्याचप्रमाणे बायोडायव्हर्सिटी सांगा, भारतामध्ये 84,000 प्रकारचे प्लांट्स स्पीसीस आहे, 42,000 प्रकारचे ॲनिमल स्पीसीस आहे. त्याचप्रमाणे तुम्ही ॲग्रिकल्चरची डायव्हर्सिटी सांगा, तुम्ही फिजिकली हाऊ मच यू आर डायव्हर्टेड. तुम्ही लोकल टाईमबद्दल सांगू शकता, व्हॉट इज दॅट देर इज अ डिफरन्स ऑफ 2 hours बिटवीन ईस्ट अँड वेस्ट इंडिया. पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशनबद्दल तुम्ही सांगू शकता, पण तो टॉपिक आपण ह्युमन ॲस्पेक्टमध्ये घेऊ.
ह्युमन ॲस्पेक्टमध्ये रिलिजियस डायव्हर्सिटी, लिंग्विस्टिक डायव्हर्सिटी, रेशियल डायव्हर्सिटी, त्याच्यानंतर मी आता कुठली सांगितली ती एक डायव्हर्सिटी. एवढं सगळं सांगायची डायव्हर्सिटी, शेवटी युनिफाईंग फॅक्टर सांगायची की एवढं देखील, एवढी विविधता असून देखील भारताच्या संविधानाने आपल्याला एकत्र ठेवलं. जसं की फंडामेंटल राईट्स असतील, फंडामेंटल ड्युटी असेल, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी असेल, यामध्ये अनेक असे प्रावधान केलेले ज्यामुळे संपूर्ण भारतीय समाज आज देखील एकत्रित आहे. बॉलिवूडबद्दल तुम्ही सांगा, बॉलिवूडने देखील युनिफिकेशन केलं आहे, क्रिकेटने युनिफिकेशन केलं आहे तुमचं, डिफरंट फेस्टिवल्स आपल्याकडे आहेत, होळी वगैरे, त्यांनी युनिफिकेशन केलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही इंडियन रेल्वेचं एक्झाम्पल देऊ शकतात तुम्ही. सो देर आर लॉट्स ऑफ एक्झाम्पल विच यू कॅन पुट इन द कंटेक्स्ट ऑफ यूनिफाइंग फैक्टर. तो ईजी है, कुछ ऐसे खास, यानी ऑप्शनल का पेपर आहे बट काफी इझी रहेगा. पेपर 2 जो आहे ना तो खूप जनरल पेपर तुम्हाला विचारला जातो, हे लक्षात घ्या तुम्ही. सेकंड पेपरमध्ये थोडेसे मार्क येण्याचे चान्सेस कमी असतात, कारण या ठिकाणी प्रश्न खूप इझी असताना सगळेच मुलं भारी लिहितात मध्ये, त्याच्यामुळे इथे थोडेसे नंबर कमी होतात. पण यू कॅन डेफिनेटली अटेम्प्ट ऑल द 20 क्वेश्चन इफ यू आर स्टडीड प्रॉपरली. नेक्स्ट क्वेश्चन बघा इथे, इल्युसिड द मेकॅनिझम ऑफ इंडियन मान्सून. अगेन डायरेक्ट क्वेश्चन ऑन मेकॅनिझम ऑफ इंडियन मान्सून, की भारतामध्ये मान्सूनची निर्मिती कशी होते. मग तिच्यामध्ये परत सांगा, साऊथ वेस्ट मान्सूनसाठी पॉझिटिव्ह फॅक्टर, नॉर्थ ईस्ट मान्सूनसाठी पॉझिटिव्ह फॅक्टर. तिच्यात काही 1-2 थेरी वगैरे मेन्शन करा, ITCZ ची थेरी, जेट स्ट्रीमची थेरी, सर एडमेंट हेलेची थेरी, समर मान्सून, विंटर मान्सून. वेदिक काही एक्झाम्पल वगैरे देऊ शकतात, काही अल-बरुनी वगैरे काही तुमचे अरेबियन जिओग्राफर्स आहेत त्याचे एक्झाम्पल देऊ शकतात. तर लिहिण्यासारखं खूप आहे, पण ठळक गोष्टी बांधायच्या, 100-200 शब्दामध्ये लिहून टाकायचं, फिगर्स काढायचं, फिगर्स अँड मॅप्स मोस्ट इम्पॉर्टंट. नेक्स्ट क्वेश्चन, डिस्क्राईब द स्ट्रक्चर अँड रिलीफ फीचर्स ऑफ पेनिन्सुलर इंडिया. पेनिन्सुलर आणि भारताचा जो द्विकल्पीय भाग आहे याचे तुम्हाला फीचर्स विचारलं. मी याच्या स्ट्रक्चरमध्ये तुम्ही सांगा की याच्यामध्ये एकीकडनं वेस्टर्न घाट आहे, दुसरीकडनं ईस्टर्न घाट आहे. त्याच्यानंतर इथं वेस्टर्न कोस्टल प्लेन, या दोघांच्यामध्ये समुद्र किनारा आणि वेस्टर्न घाट, यांच्यामध्ये वेस्टर्न कोस्टल प्लेन आणि इकडे ईस्टर्न कोस्टल प्लेन. त्याचप्रमाणे वरती याला सेपरेट करणार तुमचा सातपुडा आणि त्याच्यावरती विंध्यन माउंटेन. अरवलीला देखील घेऊन टाका, अरवली पण. याच्या व्यतिरिक्त छोट्या छोट्या खूप हिल्स आहे, नल्लामल्ला हिल्स, वेलिकोंडा हिल, पिलिकोंडा हिल, जावडी हिल्स, पलानी हिल्स, शेवरॉय हिल्स, या सगळ्या ईस्टर्न साईडच्या. आणि आपल्याकडे अजंता, हरिश्चंद्र, बालाघाट, महादेव, अनेक डोंगर रांगा आहे. ब्लॅक सॉईलबद्दल तुम्ही सांगा. त्याचप्रमाणे पेनिन्सुलर इंडियामध्ये कुठले कुठले खनिजं सापडतात, तर आपल्याकडं गोल्ड सापडतं, KGFच्या माईन आपल्याकडे आहेत, पन्ना गोल्ड माईन आपल्याकडे आहे. त्याच्यानंतर त्या हैदराबादमध्ये काही माईन्स आहे, गोवळकोंडाच्या माईन आहे, त्या ठिकाणी आपल्याला डायमंड सापडतं, सिल्वर सापडतं, प्लॅटिनम सापडतं. या हाय व्हॅल्यू मटेरियल व्यतिरिक्त अनेक लहान लहान मिनरल्ससुद्धा सापडतात. सब कंटेक्स्टमध्ये लिखणे का, इकोलॉजिकल प्लस इकॉनॉमिकल कंटेक्स्टमध्ये. 360 मध्ये फिरवा दे. नेक्स्ट क्वेश्चन देखिए, आप लोगों को यहाँ पे पूछा गया है. नेक्स्ट क्वेश्चन इज रिगार्डिंग द हाईलाइट द साइलेंट डिफरन्स बिटवीन हिमालयन अँड पेनिन्सुलर ड्रेनेज सिस्टम. की हिमालयन खोरे प्रणाली आणि तुमची द्विकल्पीय खोरे प्रणाली याच्यामध्ये काय फरक आहे. तर तिच्यामध्ये पॉईंट्स टाकायचे. पहिला पॅरामीटर स्त्रोत, की हिमालयीन नद्यांचा स्त्रोत हा हिमालयामधनं आहे, जनरली हिम नद्यांमधनं होत असतो. द्विकल्पीय नद्यांचा स्त्रोत हा जनरली पश्चिम घाटात नाही, झाला पहिला पॉईंट. त्याच्यानंतर दुसरा, त्यांच्या पाण्याची उपलब्धता, तर हिमालयीन नद्या बारमाही. त्याच्यानंतर तुमच्या पेनिन्सुलर नद्या या सीझनल असतात, म्हणजे हंगामी नद्या आहे. त्याच्यानंतर तुमची लांबी एक लिहा, की दोघांची लांबी ऑलमोस्ट ऑल सेम आहे, परंतु हिमालयीन नद्या जास्त मोठमोठ्या. त्याच्यानंतर तुमच्या ज्या हिमालयीन रिव्हर्स आहे तिच्यामध्ये तुम्ही सॉईल लिहा, ते डेल्टा फॉर्म करतात ते लिहा. इकडचं रिव्हर पण डेल्टा फॉर्म करतील, पण त्यांचं प्रमाण कमी असेल. पश्चिम वाहिनी नद्या असेल त्यांच्यामध्ये डेल्टा नसतोच, सपोज खाडी नसेल, सॉरी डेल्टा नसेल, इश्चुरी असेल, म्हणजे त्रिभुज प्रदेश नसणार त्या ठिकाणी, पण त्या ठिकाणी असेल तुमचं खाडी वगैरे ज्याला म्हणतो आपण. तर हे काही बेसिक पॉईंट लिहायचे. शेवटचा पॉईंट येईल तुमचा एक, त्या ठिकाणी मॅप पण तुम्हाला काढावं लागेल. आपण निवड जसे ज्या प्रकारे शाळेत किंवा कॉलेजमध्ये तुमचे फरक स्पष्ट करत असतो, तसाच फरक स्पष्ट करायचा आहे मध्ये लाईन टाकून. तुम्हाला की डिटेलमध्ये एक्सप्लेन करायचे नाही. एका ठिकाणी पॅरामीटर म्हणजे स्त्रोत त्या दोघांचे सांगायचे, ओरिजिन त्या दोघांचं सांगा, लांबी त्या दोघांची सांगा, त्याच्यानंतर महत्त्वाची शहरं वसली त्या दोघांची सांगा, त्याच्यानंतर त्यांचा पावसाचं पाणी त्या दोघांचं सांगा, शेवटी मॅप पण दोघांचे काढून द्यायचे. इस प्रकार से पुट करना है, स्टेप बाय स्टेप. 10 मार्काचा प्रश्न असेल, 10 पॉईंट टाकून द्यायचे तिथं. 10 पॉईंट सहज भेटतं आपल्याला. डायरेक्ट क्वेश्चन है, कुछ टेंशन नहीं MPSC में. पढ़ाई करो, उधर जाके डायरेक्ट छाप देना है आप लोगों को, डोंट वरी.
Last question, they are talking about differentiate between the intensity and magnitude of an earthquake and explain its varying impact in different parts of India. देखिए direct question है earthquake पर. The tremors in the earth crust is generally known as earthquake. Earthquake is generally measured in two parameters, intensity and magnitude, as they have asked. इंटेन्सिटीचा अर्थ काय होतो, इंटेन्सिटी आणि मॅग्नेट्यूड. मॅग्नेट्यूड हे तुमचं रिश्टर स्केलवर मोजलं जातं आणि इंटेन्सिटी तुमची मर्केली स्केलवर मोजलं जातं. इंटेन्सिटी 0 to 10 असेल, मॅग्नेट्यूड तुमचं 1 ते 12मध्ये असतं. हे तुम्ही लक्षात ठेवा. मॅग्नेट्यूडमध्ये तुम्हाला त्याच्यात इंटेन्सिटी कळेल की याची पॉवर किती होती, एक्झॅक्टली हाऊ मच अमाऊंट ऑफ एनर्जी हॅज बीन रिलीज्ड, अँड सायमल्टेनियसली मॅग्नेट्यूडमध्ये तुम्हाला एक्झॅक्टली फिजिकल डॅमेज किंवा इकॉनॉमिकल डॅमेज किती झाला आहे ते कळेल. डायरेक्ट डिफरन्सेस हे NCERTमध्ये दिलेलं आहे आणि त्याचा संपूर्ण भूभागावर कसा परिणाम झाला आहे. मग तुम्ही 1960च्या दशकातला किल्लारीचा भूकंप लिहू शकतात, कोयना अर्थक्वेक लिहू शकतात, त्याच्यानंतर आपल्याकडे 2001मध्ये जो अहमदाबादचा गुजरात भूकंप होता तो तुम्ही लिहू शकतात. अदरवाईज हिमालयीन क्षेत्रामध्ये अनेक भूकंप होत असतात. तर भूकंप होण्यासाठी हिमालयीन क्षेत्र दाखवायचं, अंदमान निकोबार दाखवून द्यायचं. सेंट्रल इंडियामध्ये भूकंप किंवा पेनिन्सुलरमध्ये होण्याचे चान्सेस कमी, तरी देखील कोयना, पालघर, त्याच्यानंतर तुमचा लातूर, इथं खाली फॉल्ट लाईन आहे. फॉल्ट लाईनमध्ये, त्या फॉल्ट लाईनमुळे तिथं देखील भूकंप येऊ शकतात. अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न आहे बघा मित्रांनो. टॉपिक आणि डायरेक्ट क्वेश्चन, UPSCचा किंवा MPSCचा एकही प्रश्न सिलेबसच्या बाहेर जात नाही आहे. पूर्ण सिलेबस व्यवस्थित करून ठेवा. जेवढे आपण PYQ पाहतोय ते PYQ तुम्हीही करून ठेवा. त्याची रायटिंग करू आपण आणि तुम्हाला ऑप्शनलमध्ये चांगले मार्क पडायला माझ्यामध्ये काहीच हरकत नाही, बिकॉज द टॉपिक इज क्वाईट क्लिअर. So today we discussed the topic of physical geography, its syllabus and PYQ. In next lecture we will discuss the next topic. Thank you and have a nice time ahead. Thank you.